अभिनेत्री सुरेखा कुडची आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये सुरेखा यांना आपण पाहिलंय। विशेषतः विलनचं पात्र त्या अगदी नावाप्रमाणेच सुरेख साकारतात। बिग बॉस मराठी 3 मध्येही त्या दिसल्या होत्या। मात्र सुरेखा यांचं कुटुंब कधीच कॅमेऱ्यासमोर आलेलं पाहायला मिळत नाही। सुरेखा यांना एकुलती एक लेक आहे, जान्हवी उडळे असं तिचं नाव। जान्हवीचा जन्म 2009 साली झाला, तर आईसोबत बऱ्याचदा तिचे फोटोज पाहायला मिळतात। तर सुरेखा यांनीच आपल्या लाडक्या लेकीचा सांभाळ केलाय। सुरेखा यांच्या पतीचं नाव गिरीश उडळे असं आहे, तर ते पेशानं एक सिनेमॅटोग्राफर होते। पण दुर्दैवानं 2013 साली गिरीश यांचं आकस्मिक निधन झालं आणि त्यानंतर सुरेखा एकट्या पडल्या। याविषयी बोलताना एका मुलाखतीत सुरेखा यांनी सांगितलं होतं, मुलीच्या जन्मानंतर मी आणि माझ्या सासूनं तसेच नवऱ्यानं तिची काळजी घेतली। काम पुन्हा सुरू करायच्या वेळेस मी माझ्या ओळखीतल्या लोकांना कॉल करून विचारलं की त्यांच्याकडे काही काम आहे का। मला परत काम सुरू करायचं होतं, पण सगळ्यांचा हाच प्रश्न होता की तुझे रिसेंट फोटो पाठव, कारण प्रेग्नन्सी नंतर चेहऱ्यावर बदल होतो। अजून 2 महिने गॅप घेतल्यानंतर मी पुन्हा पूर्ववत झाले। काम सुरू केल्यावर सासर कोल्हापूरला आणि काम मुंबईत असल्यामुळं मॅनेज करणं कठीण होतं। मला भाग्यलक्ष्मी ही मालिका 2010च्या अखेरीस मिळाली। सासू आणि नवऱ्यानं मला खूप पाठिंबा दिला। 2012 पर्यंत भाग्यलक्ष्मी केल्यानंतर देवयानी मालिका मिळाली। महिन्यात 25 ते 27 दिवस काम करावं लागत होतं, पण 2013 मध्ये नवऱ्याचं निधन झालं आणि सगळी जबाबदारी माझ्यावर आली। आर्थिक परिस्थिती सांभाळण्यासाठी पुन्हा काम सुरू केलं। मुलगी 5 वर्षांची असल्यामुळे तिच्या शिक्षणासाठी तिला पुण्यात आई-वडिलांकडे ठेवलं। कामाची कमी कधीच नव्हती, पण मुलीला पुरेसा वेळ देऊ शकले नाही याची खंत आहे। प्रोजेक्ट संपल्यानंतर 2 ते 3 महिने काम न करता तिला पूर्ण वेळ देण्याचा प्रयत्न करते, असंही सुरेखा म्हणतात। सुरेखा आणि त्यांच्या मुलीचं एकमेकींशी अगदी घट्ट नातं आहे। तर जान्हवी आता हळूहळू मोठी होतीये। त्यांनी बिग बॉसच्या घरात असताना लेकीविषयीची एक खास आठवण देखील लोकमत फिल्मीला सांगितली होती। मला माझं वाटलं होतं की मी माझा मोबाईल मिस करेन किंवा मी माझी मुलगी, माझ्या मुलीला मला खूप लांब ठेवावं लागतं शिक्षणानिमित्त। तिला आता मला पाहताच येणार नाहीये, निदान मोबाईलमुळे व्हिडिओ कॉल शक्य होतं, पण तेही हे सगळं मिस करेन असं वाटलं होतं। पण झालं उलट, त्या घराने आम्हाला इतकं जवळ केलं की ना, मला मोबाईल म्हणजे एकदाही मोबाईलची आठवण आली नाही माहितीये। आणि ते घर, तिथली ती मंडळी, आम्ही सगळे असे जेल झालो त्याच्यात। त्या घराने आम्हाला आपलं केलं आणि आम्ही सुद्धा त्या घरात इतके काही रमलो की नाही आठवण आली, अगदी प्रामाणिकपणे नाही। म्हणजे 2 ते 3 वेळा मी कॅमेऱ्यात बोलले असेल माझ्या मुलीशी की म्हटलं, जान्हवी नाव आहे तिचं, म्हटलं जान्हवी अगं इतकी रमले ना मी या सगळ्यांमध्ये की तुला वाटेल मी तुला काय रोज तुझ्याशी बोलत नाही, पण मी खरंच तुझी मम्मा खूप खुश आणि मज्जा करते, ते तू फक्त रोज बघत जा, एवढंच मी तिला बोलले होते। तिला कालपर्यंत माहिती नव्हतं, मी बाहेर पडलेली तिला माहित नव्हतं। मी घरी आल्यानंतर तिला साधारण ती रडायलाच लागली एकदम। असं होतं की तू का आलीस? मी म्हटलं अगं का आली म्हणजे गेम आहे, गेम मध्ये आउट होतं कोणी कोणी। तर तिला तिचं असं होतं की ज्या वेळेला फॅमिली वीक असेल तर मला बिग बॉसच्या घरात यायचंय। तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत फिल्मी।